अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांना घेवड्याची भाजी प्रिय आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे. त्याचबरोबर मस्त असा गूळ घालून तयार केलेला कणकेचा शिरा व इतरही नैवेद्याच्या पानामध्ये काय काय आवश्यक आहे हे आज आपण दत्त जयंतीनिमित्त नैवेद्याचं ताट कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण इथे घेवड्याची भाजी तयार करतोय. इथे मी या पद्धतीचा घेवडा घेतलेला आहे. घेवड्याचे विविध प्रकार आहे. तुम्हाला जो घेवडा मिळेल किंवा तुमच्या भागामध्ये जो घेवडा मिळत असेल तो घ्यायचा. याची मागची आणि पुढची ही देठं अशी काढून घ्यायची आणि शिरांचा भाग असा काढून घ्यायचा. त्यानंतर घेवडा पूर्ण असे याचे हे 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे यामध्ये जर काही अळी असेल तर ती लगेच आपल्याला दिसून येते. पूर्ण घेवडा उघडून घ्यायचा आणि मग हे त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. याच पद्धतीने सगळा घेवडा मी निवडून घेतलेला आहे. आता हा स्वच्छ असा चाळणीमध्ये घालून धुवून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला भाजीसाठी हा घेवडा वापरायचा आहे. आता इथे कढईमध्ये साधारण मी 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की मग त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे. थोडीशी हळद, साधारण अर्धा चमचा हळद घातलेली आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घातलेला आहे, कारण कढीपत्ता असा बारीक चिरून घातला की तो खाल्ला जातो. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची आणि ही फोडणी एकदा मस्त अशी परतून घ्यायची. फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यावर तिचा स्वाद आणखीन छान येतो. त्यानंतर इथे मी हे धुवून घेतलेला घेवड्याच्या शेंगा घातलेल्या आहेत. आता हा घेवडा मस्त असा या फोडणीमध्ये परतून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. सगळी फोडणी या भाजीला लागली गेली पाहिजे. आता इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल. 1 चमचा धने जिऱ्याची पावडर घातलेली आहे. 1 चमचा गोडा मसाला घालायचा. गोडा मसाला नसेल तर अर्धा चमचा गरम मसाला घाला. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे. साधारण 30-40 सेकंद मी असं हे परतून घेतलं. आता मसाले अगदीच तळाशी करपायला नको म्हणून थोडंसं आपण यावरती पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा, नाहीतर भाजी तळाशी करपली जाऊ शकते. आता यावरती झाकण ठेवायचं आहे. आपण भाजी वाफेवर शिजवणार आहोत. झाकणावर पाणी ठेवायचं म्हणजे तळाशी भाजी करपली जाणार नाही. साधारण 3 ते 4 मिनटाची वाफ घ्यायची. 3-4 मिनटामध्ये भाजी शिजली आहे का हे एकदा पाहायचं आणि असं हलवूनसुद्धा घ्यायचं. बघा, तळाशी कुठेही भाजी करपली नाही आहे. पण आणखीन घेवडा शिजण्याची गरज आहे असं मला वाटते, म्हणून मी साधारण 1 चमचा गरम पाणी यामध्ये घालणार आहे. फारसं पाणी घालायचं नाही, नाहीतर भाजी पाणचट लागू शकते. थोडी अगदी तळाशी भाजी करपायला नको आणि वाफेवर छान शिजली पाहिजे म्हणून थोडं अगदी 1 चमचा पाणी घातलं. पुन्हा 2-3 मिनटाची आपल्याला झाकणावर असं पाणी ठेवून वाफ घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटामध्ये बघा भाजी मस्त आता शिजून तयार झालेली आहे. कारण घेवडा छान कवळा होता, अजिबात त्याला शिजण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही. भाजी आता आपल्या इथे बनवून तयार झाली आहे. पण यामध्ये आपल्याला थोडासा अगदी चवीपुरता गूळ घालायचा आहे. जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर गूळ घाला किंवा अर्धा चमचा साखर घातली तरीही चालेल आणि नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल. आता इथे मी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातलेलं आहे. ओलं खोबरं जर नसेल तर दाण्याचा कूट वापरलात तरीही चालेल आणि हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे गूळ, खोबरं, कोथिंबीरीचा स्वाद यामध्ये छान उतरावा म्हणून झाकण ठेवून फक्त मिनिटभराची वाफ घ्यायची. आता आपण यावेळी झाकणावर पाणी ठेवलं नाही आहे आणि तशी गरजही नाही आहे. आता आपली इथे ही भाजी बनवून तयार झालेली आहे. बघा, तळाशी अजिबात आपली भाजी करपली नाही. मस्त अशी आपली ही वाफेवरची घेवड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण गुळाचा शिरा तयार करतो आहे. इथे मी ही अशी भरडसर कणिक घेतलेली आहे. जर तुमच्याकडे भरडसर कणिक नसेल तर साधी कणिक वापरली तरीही चालेल. आता त्याच वाटीने एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्याकरता 1.5 वाटी पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे. हे मी दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवते. तोवर इथे आपण
ही गव्हाची कणिक भाजून घेऊयात. सुरुवातीलाच तूप घालण्याची घाई करायची नाही. आधी कोरडीच कणिक भाजून घ्यायची, कारण तूप घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला कणिक भाजता येत नाही. ही अशी भाजून घेतली की तिचा कण व्यवस्थित भाजला जातो. हलकासा रंग बदलला की मग यामध्ये अर्धी वाटी तूप घालायचं आहे. 1 वाटी गव्हाची कणिक होती, त्याकरता अर्धी वाटी तूप मी वापरलेलं आहे. तुपाचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त कमी करू शकता, पण अर्ध्या वाटीपेक्षा कमी करू नका, नाहीतर शिरा आपला अगदीच कोरडा होतो. आता मी साधारण तूप घातल्यानंतर 1-2 मिनिट हे चांगलं असं परतून घेतलं. यापेक्षासुद्धा जास्त काळपट करू नये, नाहीतर शिऱ्याचा रंग अगदीच काळसर येतो. आता जे आपण पाणी उकळायला ठेवलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं आणि घालताना अगदी सावकाश घालायचं आहे, नाहीतर अंगावर वाफ येईल. मी त्यामधलं पाव वाटी पाणी शिल्लक ठेवलेलं आहे. साधारण 1.25 वाटी पाणी इथे घातलेलं आहे. हे आता चांगलं असं मिसळून घेतलं. बघा, लगेच हे सगळं पाणी असं शोषलं गेलेलं आहे. आपल्याला आणखीन थोड्याशा पाण्याची गरज आहे, त्यामुळे शिल्लक राहिलेलं हे पाव वाटी पाणीसुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचं. कधी काय होतं, तर जर गहू नवीन असतील तर मात्र थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी लागतं, म्हणून असं 1.5 वाटी पाणी उकळून ठेवायचं, अगदी अंदाज घ्यायचा आणि मगच यामध्ये थोडंसं पाणी वाढवायचं. आता झाकण ठेवायची आणि साधारण 2 मिनिटाची वाफ घ्यायची. जर तुमची गव्हाची कणिक बारीक असेल तर 1 मिनिटाची वाफ पुरेशी आहे. मी साधारण 2 मिनिटाची वाफ घेतली, कारण मी घेतलेली कणिक ही थोडीशी रवाळ होती. आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर 1 वाटी इतकं गूळ, हा मी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. गूळसुद्धा यामध्ये चांगला असा मिसळून घ्यायचा. गूळ चिरलेला असेल तर तो पटकन यामध्ये मिसळला जातो. आता यावर पुन्हा झाकण ठेवून मिनिटभराची वाफ घेऊ, म्हणजे गूळ वाफेने छान विरघळला जाईल आणि यामध्ये एकजीव होईल. आता आपला शिरा बनवून तयारच झालेला आहे. यामध्ये आपण आता सुंठ पावडर आणि जायफळ घालूयात. जेव्हा आपण गुळातला शिरा करतो त्यावेळेस जायफळ हे आवश्यक आहे. मी इथे पाव चमचा सुंठ पावडर घातली आणि साधारण पाव चमचा इतकंच जायफळ किसून घातलेलं आहे. ताजं जेव्हा जायफळ घालतो तेव्हा त्याचा स्वाद अगदी छान येतो आणि सगळ्यात शेवटी जायफळ आणि सुंठ घातल्यामुळे त्याचा स्वाद या शिऱ्यामध्ये मस्त असा टिकून राहतो. एकदा चांगलं असं मिसळून घेतलं. आपला हा कणकेचा शिरा बनवून तयार झालेला आहे. मस्त असा दाणेदार तयार झाला आहे. आता आपण ताट वाढतोय, त्याकरता लिंबू, थोडीशी मी इथे ओल्या खोबऱ्याची चटणी, हे उडीद वडे केलेले आहेत. काही भागामध्ये उडीद वडेसुद्धा नैवेद्याला दाखवतात. गुळाचा शिरा, घेवड्याची भाजी, त्यानंतर गोडं वरण आणि भात, मस्त असं गोडं वरण भात, त्यावरती थोडंसं साजूक तूप घालायचं आहे आणि पोळी, असा हा नैवेद्य मी तयार केलेला आहे. तुम्हीसुद्धा या दत्त जयंतीला असा हा नैवेद्य नक्की दाखवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक नम्र विनंती करते की प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. श्री गुरुदेव दत्त.